आपण बायका असतो ना, आपल्याला एक फार वाईट सवय असते, ती म्हणजे चिंता करण्याची. तर स्वतःचं काम सुरू करण्याचा हा पण एक फायदा आहे की तुमची चिंता करण्याची सवय कमी होते. आता तुम्ही म्हणाल की काम वाढवून घेतल्यावर चिंता टेन्शन वाढणार नाही असं कसं होईल? तर घरकामाव्यतिरिक्त इतर काही काम सुरू करतो ना, तेव्हा टेन्शन असतं, पण ते प्रोडक्टिव्ह असतं. त्याच्यातून आपल्याला काही ना काही आउटकम मिळणार असतो. याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस असं म्हणू शकतो. अशा प्रकारचा स्ट्रेस आपल्या मनाची ताकद वाढवतो आणि हळूहळू आपण ते टेन्शन आणि तो स्ट्रेस मॅनेज करायला शिकतो, खंबीर बनतो. ह्याच्या उलट काही काम करत नसताना आपण अशी चिंता करत होतो ज्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही. उलट त्या काळजीमुळे आणि चिंतेमुळे आपण घरातल्या इतरांना त्रास देतो आणि घरातलं वातावरण बिघडतं. मी जे काही बोलतेय हे तुम्हाला पटत असेल ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण हे सगळं मी आतापर्यंत केलेलं निरीक्षण आहे जे मी इथे बोलत असते. जर तुम्हाला हा आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास सुरू करायचा असेल तर तुम्ही ह्या प्रवासात एकट्या नाही आहात. सुवर्णमयी ह्या समुदायाचा भाग म्हणून आपण एकमेकींना इथे आधार देतो. इथे कुणीही कमी नाही किंवा जास्त नाही. फक्त एकच नियम आहे, स्त्रीने स्वतःच्या सामर्थ्याला ओळखून पुढे यायचं आणि आपल्या प्रत्येक मैत्रिणीचं स्वप्न हे आपलं स्वप्न समजून पूर्ण करण्यासाठी हातभार लावायचा.